एखाद्या दिवशी ना संध्याकाळी रात्रीचं जेवण म्हणून सुद्धा दडपे पोहे करणं हा एक सोपा उपाय आहे. विकेंडलाच नारळ खोवून ठेवायचा आणि टेट्रापॅकमध्ये शहाळ्याचं पाणी मिळतं, ते पण एक 2-3 टेट्रापॅक्स आणून ठेवायचे. आयत्या वेळेला पातळ पोहे घ्यायचे. पातळ पोहे वेगळे असतात आणि फोडणीच्या पोह्याचे पोहे वेगळे असतात. पातळ पोहे कढईत घ्यायचे जितके हवे तेवढे. त्याच्यात साधारण 1-1.5 वाटी कांदा, 1-1.5 वाटी टोमॅटो, 5-7 मिरच्या बारीक वाटून, कोथिंबीर, लिंबू, मीठ, साखर असं घालायचं. छोट्या कडल्यामध्ये थोडेसे दाणे तळून ते घालायचे आणि मग त्याच्यावरती फोडणी घालायची, हिंग, मोहरी, हळदची. फोडणीमध्ये कढीपत्ता घालायचा आणि सगळं मिक्स करायचं आणि खायचं. जर टेट्रापॅकचं शहाळ्याचं पाणी नको असेल तर घराच्या जवळ जर कुठे शहाळं बसत असेल तर त्याच्याकडनं घेऊन यायचं, ताजं कापून शहाळं, आणि मग आयत्या वेळेला फक्त त्यातनं उघडून ते पाणी घ्यायचं. पण एखाद्या दिवशी संध्याकाळी हे तुम्ही जेवणाला पण करू शकता. जरा वेगळा पदार्थ, दडपे पोहे.